नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये. आपण सोमवार ते शुक्रवार किती ट्रेड मिळाले आपल्या रूलनुसार ते बघूया. आपला रूल काय आहे, जर कॉलला एंट्री घ्यायची असेल तर 200च्या वरती पाहिजे, 21 आणि कॅन्डल झाले पाहिजे. पण या ठिकाणी पुट साईडला न जाता तो कॉल साईडला झाला. आपल्याला 21 तारखेला ट्रेडच भेटला नाही. 22 तारीख बघूया. या ठिकाणी 22 तारखेला 9:40ला एक ट्रेड झाला. या ठिकाणी हा वरती गेला, प्रॉफिट नो लॉस प्रॉफिटमध्ये. हा दुसरा ट्रेड 22 तारखेला पण आपल्याला ट्रेड नाही भेटला, एकच भेटला, पण तो नो लॉस नो प्रॉफिटमध्ये गेला. आता तिसरा 23 तारखेला बघा, या ठिकाणी ट्रेड भेटला. त्याच्यानंतर ना याच्यात प्रॉफिट झाले. ओके, 23 तारखेला 24 तारखेला नाही झालं कुठं. या ठिकाणी एक झालं सेलिंग साईडला, हे बघा बेरी सिंगल पिंग बनली आणि इथून खाली आला आणि सेल साईडला प्रॉफिट झाला. त्याच्यानंतर ना इथे हॅमरला ट्रेड मिळाला होता, 3 ट्रेड झाले आपले. इथं प्रॉफिट नाही झालं, पण एसएल पण गेला नाही. ओके, त्याच्यानंतर 25 तारीख बघूया. 25 तारखेला फक्त या ठिकाणी शेवटच्या अर्ध्या तासात ट्रेड मिळाला होता, 1 तासात. हे बघा इथं, म्हणजे आणि इथून टार्गेट दिलं, चांगला खाली आला होता. 800 ते 57, 50 पॉईंट खाली आला होता. चल तर एक ट्रेड, हा 2, 3, 4 ट्रेड मिळाले आपल्याला ह्या आठवड्यात. आणि 22 तारखेचा एक 5वा, 21 तारखेला 5 ट्रेड मिळाले. 5 पैकी आपल्याला 3ने प्रॉफिट दिले. इथं नो लॉस नो प्रॉफिट, या ठिकाणी प्रॉफिट दिलं, या ठिकाणी नो लॉस नो प्रॉफिट. म्हणजे 5 पैकी 3ने प्रॉफिट दिलं, 2ने नो लॉस नो प्रॉफिटवर आहे. तर अशा पद्धतीने आपला जो रूल आहे, 200च्या वरती पाहिजे 21, आणि जे कॅन्डल बनते ते कॅन्डल जर बघायचं असेल तर आपण अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे, त्यात जाऊन बघा. ओके, धन्यवाद.